नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी छोटूभाई पटेल हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस गोड दिवस हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। आदर्श शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष अतुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापक राजीव मानकर, उपमुख्याध्यापक विकास निंबाळकर आणि पर्यवेक्षक धनंजय भूपाल यांची प्रमुख उपस्थिती होती। नवागत विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले, तसेच विद्यार्थी आणि पालकांचेही स्वागत करून मिठाई व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी संजय वैद्य आणि जितेंद्र मशारकर यांनी शिक्षणाचे महत्त्व, शिस्त, परिश्रम आणि सकारात्मक विचारांवर मार्गदर्शन केले, तर धीरज साळुंखे यांनी पाऊस, शाळा आणि बालपणीच्या आठवणींवर आधारित कविता सादर करून कार्यक्रमाला भावनिक रंग दिला। माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आशिष धर्मपुरीवार यांनी उपक्रमामागील संकल्पना आणि भविष्यातील सामाजिक शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली। त्रिशूल बंब यांनी सूत्रसंचालन, तर निलेश बेलखेडे यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संचालक जितेन लोटीभाई पटेल यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि दात्यांचे आभार मानण्यात आले। माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा सहभाग आणि शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करणारा हा उपक्रम यंदाही स्मरणीय ठरला। त्याची डेट नक्कीच आम्ही पुढे सांगू आणि सगळ्यात शेवटी जेवढे माजी विद्यार्थी आहेत त्यांचं एक मोठं महामेळाव्यासारखं आम्ही आयोजन करणार आहे। म्हणजे मला वाटतं 57ची बॅच, पहिली बॅच 57ची बॅच आणि आतापर्यंतच्या बॅचचे सगळे माजी विद्यार्थी एकत्र येऊन मोठा कार्यक्रम आपल्याला आयोजन करायचा आहे। आज या कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र आलात त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो। आणि हे जे नोटबुक आपण शिक्षण साहित्य देणार आहोत, यामध्ये जे नोटबुक तयार केलेलं आहे याची संकल्पना मुळात हे जे कव्हर पेज आहे याची धीरज साळुंखे यांनी मांडली आणि याला पूर्णत्वात आणलंय आपल्या शाळेत। फक्त फरक एवढाच की आता शाळा नाही, पण आठवणी मात्र तशाच बरसतात। मित्रांनो, आजही दो पाऊस बरसतो आणि मला ओला चिंब भिजता येते, पण मनात खंत एवढी फक्त आता भिजता येते। शाळेचे ते दिवस मात्र जगता येत नाही, शाळेचे ते दिवस मात्र जगता येत नाही। रोमांचित होने का एक क्षण पल मिला है, उसके लिए सारे संगठन का मनपूर्वक धन्यवाद, आभार। इसके बाद समय की व्यस्तता ज्या विश्वासाने आपण या शाळेमध्ये आपल्या पाल्याने टाकलेलं आहे, नक्कीच आपले पाल्य सुद्धा भविष्यामध्ये मोठे होऊन एक चांगले अधिकारी बनेल, चांगले हे बनेल आणि सर्वप्रथम ते चांगले नागरिक बनेल आम्ही करू। आणि आपल्याकरिता जे सहकार्य आमच्या माध्यमातून हवं आहे त्या सर्व सहकार्याकरिता मी आणि आमचे सर्व माजी विद्यार्थी आपल्यासाठी नक्की सदैव तत्पर राहू असं मी या शेवटी विनंती करतो आणि माझ्या भावना व्यक्त करतो। आणि मला माझी विद्यार्थी म्हणून आभार प्रदर्शन करण्याकरता इथे संधी दिली त्याकरिता मी सर्व माझी असलेली अपेक्षा, नाही तर तुम्ही पाचवीला बदमाश बनवता नंतर आणि छान मुलांचं करिअर सत्यानाश होते। तर जे आधीचे विद्यार्थी आहेत 6वी पासून त्यांनी आपल्या 5वीच्या विद्यार्थ्यांना छोटे भाऊ बहीण समजून त्यांना योग्य मार्गदर्शन करा, उड्या मारायला शिकवू नका, अभ्यास करायला शिकवा आणि तुम्ही पण अभ्यास करा। या वर्षी तुमच्यावर आमची तिन्ही अधिकाऱ्यांची नजर आहे, भूपाल सर, निंबाळकर सर आणि मी स्वतः, त्यामुळे यावर्षी माफी नाही। कळलं? सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा। अभ्यासाला आत्तापासून लागा। जे पहिले आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्याही गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी काय केलं, त्यांना विचारा की तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले, नाहीतर इथे भारतामध्ये आता नोकऱ्या नाही आहेत। पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com।